हाय हॅलो माय डिवाइन फ्रेंड्स, वेलकम बॅक अगेन द नेक्स्ट अमेझिंग मिरॅक्युलस मॉर्निंग. तर आम्ही सर्व रेडी झालो होतो अर्ली मॉर्निंगला आणि आम्हाला जायचं होतं पिरामिडला मेडिटेशनला, म्हणून सगळे लवकर उठले होते. त्यानंतर आम्हाला नेक्स्ट स्पॉटला जायचं होतं म्हणून आमची गाडी येणार होती लवकर. तर आहे मस्त अर्ली मॉर्निंगचा सिनॅरिओ. यू कॅन सी देअर किती शांतता म्हणजे फील होत असणार ना तुम्हाला हे बघताच. तर चला आपण परत एकदा जाऊया, एक्सप्लोअर करूया मस्त छान. त्यानंतर आपण जाणार आहोत एका क्वांटम लीप युनिव्हर्सिटीला जो आहे खरी शांतता अनुभवायची असेल तर या ठिकाणी नक्की येऊन बघा. आम्ही 1-1.5 घंटा इथं बसलो असणार आणि ते आम्ही बाहेर निघालो. मस्त बघू शकता सूर्यदेवाचंही आम्हाला सुंदर दर्शन झालेलं आहे आणि अशी ही छान मिरॅक्युलस फ्रेश मॉर्निंग झालेली होती आमची. तो अभी हम सुबह का नाश्ता कर रहे हैं नाही रे. तर इथे छोटासा कॅफे आहे ॲज पर युअर डिमांड. ते फूड तुमच्यासाठी प्रिपेअर करून देतात. मस्त इडली डोसा सर्व प्रकारचे फूड इथं बनवले जातात मस्त साऊथचे. त्याच्यानंतर आम्ही तो आस्वाद घेतला. त्यानंतर आम्ही रूमला गेलो. आमची सर्व पॅकिंगची धावपळ चालली होती. पॅकिंग वगैरे झालेली मस्त. आणि आमची आता सुंदर अशी ही गाडी आलेली आहे आणि आता आम्ही जात आहोत नेक्स्ट अमेझिंग जर्नीला, जिथं आम्ही 10 दिवस घरवाल्यांसोबत पूर्ण या जगाशी डिस्कनेक्टेड राहणार होतो. आमचा मोबाईलही बंद राहणार होता. दोन्ही लोक जात आहे फक्त आम्ही. येस, वेगवेगळ्या ठिकाणाचे लोक इथं आलेले होते कडतालमध्ये. तिथून आम्ही सर्वांनी जॉईन केलं एकमेकांना. वी कोलाब विथ इच अदर. आणि मस्त गाडीने आम्ही आता जात आहोत क्वांटम लाईफ युनिव्हर्सिटीमध्ये, जिथं आम्ही पूर्ण डिजिटल डिटॉक्समध्ये राहणार होतो 10 डेज. आम्हाला मस्त खाऊ पण भेटलेला आहे. दिस वन लेज. गाडीमध्ये बसल्यानंतर मस्त खाऊही वाटप झालेला होता सर्वांना. मस्त गाणे म्हणत मस्त आम्ही रंगीन झालेलो होतो आणि आमचा हा प्रवास कसा कधी म्हणजे पूर्ण झाला हे कळलंच नाही. तर विकाराबाद केळली येथे जात असताना मध्ये रस्त्यामध्ये एक छान सुंदर असं मंदिर लागतं, श्री अनंत पद्मनाभ स्वामी मंदिर. यस, तर हे भारतातील तेलंगणा राज्यातील विकाराबाद जिल्ह्यातील अनंतगिरी येथे असलेलं एक हिंदू मंदिर आहे आणि भगवान विष्णूंचं मंदिर आहे. खूप सारा जंगल एरिया आहे इथं आणि भरपूर सारे भाविक लोक इथं व्हिजिट करत असतात. बट खूप सुंदर असा हा स्पॉट आहे आणि खूप हाय स्पिरिच्युअल स्पॉट आहे इथं. जेव्हा तुम्ही इथं एक्सप्लोअर करणार ना, देन यू विल गेट देअर की क्या चीज है, मीन्स काय वाईब आहे इथं. अरे कशावरून बाहेरून जाणार आपण कुठे बनाली छान छान. हे मंदिर आहे ना, हे हैदराबादपासून 75 ते 80 किलोमीटर अंतरावरती आहे. मंदिराचा परिसर बघायला गेलं तसा खूप मोठा आहे आणि स्कंद पुराणानुसार असं म्हटलं जातं की हे मंदिर द्वापार युगात ऋषी मार्कंडेय यांनी स्थापित केलं होतं. अनंतगिरीच्या टेकड्यांच्या शांत वातावरणाने आकर्षित होऊन मार्कंडेय ऋषी योग साधनेसाठी इथे आले होते.
तर आतमध्ये जेव्हा तुम्ही एंट्री करतात तर मोबाईल अलाउड नाही आहे, बट यू कॅन सीट देअर फॉर फ्यू मिनिट्स ओनली देअर. तर अशी आतमध्ये मूर्ती आहे. तर तिथल्या ब्राह्मणांना विचारलं होतं मी, पुजाऱ्यांना, अशी स्टोरी. तर त्यांनी खूप छान अशा पद्धतीने सांगितलं होतं. त्यांच्या 2 पत्नी होत्या आणि ते दोघं तुम्हाला दिसले असतील तर बसले आहेत आणि त्यांची ते सेवा करत आहेत. आणि आमचा असा हा ग्रुप होता. तर मस्त छान दर्शन झालं. आतमध्ये आम्ही तिथं बसलो, मेडिटेशन केलं. ऑब्वियसली गाभाऱ्यात तुम्ही जेव्हा मेडिटेशन करतात तर ते खूप वेगळ्या लेवलला असते. तर जो मंदिराचं स्ट्रक्चर आहे खूप सुंदर असं. साऊथचं मंदिर आपल्याला माहिती आहे, तर त्यांचं स्ट्रक्चर किती सुंदर आणि किती सुरेख असं असतं की ते डोळ्यांना भुरळ घालतं. आणि हा जो परिसर आहे ना, अनंतगिरी हिल्स इथं हा लोकेटेड आहे. इथे जे भाविकांना, जे पर्यटकांना खूप आकर्षित करतं. इथला जो घनदाट जंगल आहे आणि जो पूर्ण इथलं शांतता वातावरण आहे, जे खूप छान असं इकडं वातावरण असल्यामुळे ना लोक खूप जास्त इकडं विजिट करत असतात. अशा प्रकारे इथं सुंदर असं दर्शन झालं आणि खूप सारे फोटोज मी कॅप्चर केले इथं. त्यानंतर आम्ही मस्त आमच्या पुढच्या प्रवासाला निघत आहोत, जिथं आम्ही स्पेशली इकडे आलेलो होतो. तर चला जाऊया मस्त. आणि खूप मजा मस्ती करत गेलो आम्ही. मस्त डान्स केला, भरपूर साऱ्या मस्ती केली आम्ही सर्व लहानच झालेलो होतो ऑफकोर्स. आणि चला मग एन्जॉय करा आमच्यासोबत आणि आपण जाऊया कॉन्टनलॅब युनिव्हर्सिटी इथे. दिसते मी भारी जवळ गुलाबी साडी आणि लाली लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा तुझा प्रिय बनून येणार सेल्फीसाठी मला फील होणार गप्की राजा होणार मी इन्स्टाची स्टार आहे गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा किती मी क्यूट किती गोड किती छान हिरोईन दिसते मी हिरोईन थोडे दिवस थांब عندي خوش في أسوان يا أخي تفوز والله خوش راك صح يا أخي تفوز عندي خوش في أسوان يا أخي تفوز والله خوش راك صح عندي لك راكسة قوية يا الحبيب سمع سبوحة خطبها نصيب من يدك كلها بتعطيها كف وهز सपने में मिलती है वो कुड़ी मेरे सपने में मिलती है
अशा प्रकारे आमचा हा 4-5 घंटेचा प्रवास कसा गेला आम्हाला कळलंच नाही. इतकी मजा मस्ती करत होतो आम्ही, सगळे लहान झालेलो होतो. मस्त भजन कीर्तन सगळे सॉंग्स, एकही सॉन्ग आम्ही सोडलं नसेल नाचायला ऑब्वियसली. तर अशा प्रकारे आम्ही खूप धमाल केली आणि आता आम्ही पोचलो आहोत फायनली आमच्या स्पॉटला. तर तिथं आम्ही काही प्रोसेस करून मस्त आता आमचा मोबाईल जमा होणार आहे आणि आम्ही 10 दिवस मस्त डिस्कनेक्ट राहणार आहोत गाईज. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर, लॉट्स लव्ह फ्रॉम माय साइड. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.